कुठेही आपण चॅनलवर यूट्यूबवर सध्या बघतो, इन्स्टावर तर नरसापूर इथलीच न्यूज येते. ह्या अशा आपण किती दिवस न्यूज फक्त बघत राहणार आहे. पण खरंच जे काही आता पुणेकरांनी यावेळेस जे काही काल आंदोलन सुरू केलं आहे, आपल्यातच ती ताकद आहे आपल्या सामान्य जनतेमध्ये, की आपण अशा घाणेरड्या लोकांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. 3 वर्ष म्हणजे त्या मुलीने काहीच नव्हतं पाहिलं. म्हणजे अशा किती गोष्टी लक्षात ठेवायच्या. काही दिवसापूर्वीच मालेगावमध्ये पण अशीच 3 वर्षाच्या मुलीवर हा अत्याचार घडला होता. ते काय होतं, तर तिच्या वडिलांच्या राग त्या माणसाचा काहीतरी वाद होता, त्याने तो राग काढला. पण हा तर इतका वयस्कर आणि घाणेरड्या वृत्तीचा माणूस, त्याच्याकडे बघूनच किळस भासती आहे. अशा आपल्या आजूबाजूला देखील इतकी घाणेरडी आणि विकृती प्रकारची लोकं आहेत ना, खरंच न्यायव्यवस्था बदलण्याची आता खूप गरज आहे. आज तर 3 वर्ष म्हणजे तिने जगही पाहिलं नव्हतं. तो व्हिडिओ जसजसे कुठे-कुठे ती न्यूज जेव्हा-जेव्हा येते मोबाईलवर, ते पाहून इतकं वाईट वाटतंय, की त्या लेकराला त्यावेळेस किती वेदना झाल्या असतील. ह्याला फाशीची शिक्षा नाही, ही पण पुरेशी नाही आहे. याचा जीव तडफडणं, ते बाळ किती ओरडलं असेल, त्याला काय वेदना झाल्या असतील आणि हे ऐकून तिच्या आईची अवस्था काय असेल. आई-बाबांना जे आज वाटतंय ते आपण खरंच फील देखील करू शकत नाही. खूप घाणेरडा प्रकार सुरू आहे. म्हणजे आज मुलगी स्त्री भ्रूण हत्या हा एक गुन्हा आहे. मग हे काय चालू आहे? आज 3 दिवस उलटून गेले तरी त्याला तुम्ही प्रोटेक्शनमध्ये ठेवताय. कशासाठी? जोपर्यंत याच्यावर काहीतरी मोठी ॲक्शन होणार नाही, काहीतरी मोठं पाऊल उचल अशा नराधमांना ज्या वेळेस काहीतरी असं घडलं पाहिजे, की त्यावेळेस त्यांना करताना 100 वेळा विचार केला पाहिजे. हेच आपल्या महाराजांच्या काळात ही अशी गोष्ट घडली असती ना, तर त्याचा निकाल एका मिनिटात लागला असता. आता गरज आहे आपल्या महाराजांसारखं कोणीतरी पुढे येऊन ह्याच्यावर ॲक्शन घेणं. नाहीतर खरंच स्त्रीभ्रूण हत्या गुन्हा आहे ना, हे काढून टाका तुम्ही. कारण रोज तर स्त्रीचं हत्याच होती आहे. आज फिजिकल इतक्या वेदना झाल्या असतील त्या बाळाला आणि अशी कितीतरी विकृत फिरतात आपल्या आजूबाजूला. त्या नजरेने देखील बाईला नको नको होऊन जाते. ही जी घाणेरड्या वृत्तीची माणसं आहेत, घाणेरड्या नजरेची, ह्याच्यावरनं खरंच प्रत्येक दादांना माझी विनंती आहे, की जिथे कुठे असा प्रकार दिसेल ना, तिथेच त्याला ठेचून काढा. आपण फक्त सामान्य पब्लिक आहोत, आपण बोलतो आणि इथेच फुल स्टॉप होतो हे कळतं आहे. पण ह्याच्यावर खरंच जर आपले राजकारणी थोडी तरी त्यांना काही असेल ना, आज तुमच्याही घरी मुली-बाळी आहे, तुमचीही बायको आहे, तुम्हालाही मुली आहेत. एका सेकंदासाठी फक्त ॲझ्युम करा, की हे जर त्यांच्या स्वतःच्या फॅमिलीत असं घडलं असतं, तर काय परिस्थिती असती आज? हे त्यांनी जोपर्यंत स्वतःला तिथे ठेवत नाही आहेत ना, तोपर्यंत ह्याच्यावर काही रिॲक्शन होणार नाही आहे. याच्यावर अनेक व्हिडिओ येतात, प्रत्येकजण आपली भावना व्यक्त करते. पण काय उपयोग आहे? याचा पुढे शेवट काय आहे? मालेगावात पण ती 3 वर्षाचीच मुलगी होती. कालही ती 3 वर्षाचीच मुलगी होती. अरे ते 3 वर्ष म्हणजे त्या मुलीला माहिती देखील नाही आहे, की आपल्याला हे तिथे त्यांना आजोबा समान मानत असेल आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकून ती गेली. त्या घाणेरडा याच्यावर जर आधीच 2 केसेस होत्या, सगळीजणं तेच म्हणत आहेत. मग जर आणि त्यांनी अशीच कृत्य केली होती. मग जर या कृत्यातून त्याला त्यावेळेस जर सोडलं नसतं, तर आज हा प्रकार घडलाच नसता. असे किती आहेत आपल्या आजूबाजूला. याच्यावर खरंच आपल्या न्यायव्यवस्थेने खूप म्हणजे खूप सिरियसली घेणं गरजेचं आहे. आज खरंच सांगते म्हणजे 3 वर्षाची मुलगी देखील सेफ नाही. आपण म्हणत होतो की 18-19 वर्षाच्या मुलीला धोका आहे, वयस्कर बायकांना देखील हल्ली धोका आहे. म्हणजे बाई जातीला येणं चुकीचं आहे का? ती सेफ्टी कुठेच नाही आहे तिला. त्याच्यावर खरंच काहीतरी व्यवस्था आपली बदलायला हवी. करून टाका त्याचं एन्काउंटर. कशाला त्याला सांभाळून ठेवायचं आहे?